नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये ज्या परीक्षेचं आपण स्वप्न पाहत होतो अशा महाराष्ट्रामध्ये MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी तुम्हाला आता घेऊन आलेले आहे। कारण ज्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, जसा पहिल्या पावसाची वाट पाहताना जो चातक पक्षी आतुरतेने वाट पाहतो त्याच पद्धतीचं आपण ज्या परीक्षेची वाट पाहत होतो, टाइम टेबल कधी जाहीर होईल, कधी जाहिरात येईल, असं संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच PSI, STI आणि ASO या परीक्षेची जाहिरात नुकतीच आता MPSCनं आता ती पब्लिश केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये PSI, STI आणि ASO याचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी। आताच MPSCचा नोटिफिकेशन आलेले आहे, त्यामध्ये सर्वात मोठी या पद्धतीची जाहिरात आता या ठिकाणी आलेली आहे। परंतु या जाहिरातीमध्ये PSI सारख्या पदाची जाहिरात त्यामध्ये अजूनही अंतर्भूत केलेली नाही। म्हणून मागच्या परीक्षेमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या या परीक्षेमध्ये जरी आपल्याला अपयश आला असेल, आपण थोड्या मार्काने प्रिलिमची परीक्षा गेली असेल, मेनचा स्कोर कमी आला असेल, म्हणून पुढच्या परीक्षेची आपण जे आतुरतेने वाट पाहत होतो त्या परीक्षेची तारीख म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या या नोव्हेंबरमध्ये परीक्षा जी होणार आहे 9 नोव्हेंबरला, या परीक्षेची जाहिरात आता नुकतीच आलेली आहे। तर पहा, लक्षात ठेवा 282 जागेची जाहिरात, एकूण किती 282 या जागेची एकूण जाहिरात म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात नुकतीच आता आलेली आहे। आणि ही जी परीक्षा आहे तर ती 9 नोव्हेंबरला कधी होणार आहे, 9 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे 2025 ला। लक्षात ठेवा जागा आहे 282 आणि ह्या जाहिरातीमध्ये STI आणि ASO ह्या दोनच पदाची जाहिरात आलेली आहे। PSI त्यांनी अजून ॲड केली नाही, कदाचित ते अजून ॲड करतील, त्यामुळे एखादी मोठी जाहिरात येईल किंवा मागणी पत्रासाठी थांबला असेल, परंतु ती सुद्धा जाहिरात येणार आहे। त्यामुळे PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजिबात नाराज न होता किंवा त्याबरोबर खचून न जाता येणारी ही मोठी जाहिरात आहे। त्यामुळे ज्याचं स्वप्न मागील परीक्षेमध्ये अर्धवट राहून गेले त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्या उमेदीनं तयारी करण्याची मोठी संधी आहे। STI सारखीची जागा ही खूप मोठी संख्या आहे। पहा आता आपण या ठिकाणी सहाय्यक कक्ष जे अधिकारी आहेत गट ब, आता गट ब मध्ये जे हे सहाय्यक कक्ष अधिकारी आपण ज्याला ASO म्हणतो, त्या ASO ची जागा खूप कमी आलेल्या आहेत। परंतु तुम्हाला माहित आहे MPSC मध्ये पूर्व परीक्षेची निकाल जोपर्यंत लागत नाही त्याच्या अगोदर जागा ही सतत वाढ होत असतात। त्यामुळे तुम्ही असं अजिबात खचून जाऊन अभ्यास तुमचा कमी पडून देऊ नका की ASO ची जागा फक्त 3च आलेल्या आहेत, त्यामुळे आपण आता अभ्यास कसं करायचं, माझ्या कॅटेगरीला जागा नाही तर मग मी अभ्यास कशाला करू, हे असं अजिबात न करता आपापण तुम्ही उमेदीनं तयारीला लागणं खूप गरजेचं आहे। कारण ही जी जाहिराती आहेत ही जाहिराती अजून सतत वगैरे वाढ होत वगैरे असतात, त्यामुळे खचून न जाता या परीक्षेकडे खूप पॉझिटिव्हने आपण पाहिलं पाहिजे। यामध्ये फक्त 3च जागा ASO च्या आहेत फक्त यामध्ये, ओके, अजूनही जागा यामध्ये वाढू शकतात वगैरे। अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे, ओके, त्यामध्ये नंतर आरक्षित जागा म्हणून एकच आहे ते खुल्या वर्गासाठी वगैरे, असे एकूण 3च जागावर ही जाहिरात आलेली आहे। त्यामुळे ती अजून निश्चितपणाने जागा या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येतात। म्हणून जिंदगी तुझे कहाँ कहाँ ढूंढू मैं, कहाँ बिकर गई तू, असं म्हणून जर आपण ज्या उमेदीनं आपण या स्पर्धा परीक्षेकडे बघत असतो, कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्याला खूप मोठा, आयुष्यातल्या अनेक गोष्टी ही संयमाची परीक्षा असतं असं म्हणतो आपण। कारण पाहता पाहता मागचा वर्ष निघून गेलेलं आहे, त्यामुळं शेवटचा एक आयुष्यातली एक लढाई अशी लढायची, आयुष्यातला एक तर आयुष्य बदललं पाहिजे ना, तर ह्या गेम बदलला पाहिजे, आपण जसं म्हणतो ना त्या पद्धतीचं आयुष्य आपण ह्या परीक्षेसाठी आता झोकून दिलं गरजेचं आहे। कारण 9 नोव्हेंबरला जी एक्झाम होणार आहे हे तुमचं भवितव्य ठरणार आहे, म्हणून तुमची एक पोस्ट ही तुमच्या घरात असणाऱ्या 1000 समस्याचं उत्तर ठरणार आहे। म्हणून या परीक्षेकडे जाताना आपण आता खूप पॉझिटिव्ह गेलं पाहिजे, कारण ही परीक्षा 9 नोव्हेंबरला आहे। लक्षात ठेवा आता 1 ऑगस्ट आहे, 1 ऑगस्टपासून फॉर्म सुरू होणार आहेत भरायला यायचे, तर 1 ऑगस्ट ते लक्षात ठेवा 9 नोव्हेंबरला पेपर आहे। तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे तब्बल तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी मिळणार आहे, एकूण 3 महिन्याचा कालावधी मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी पहिल्यांदा परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 6 विषय असतात आपले, 6-7, त्या विषयामध्ये प्लॅनिंग करून अभ्यास करा। कारण या परीक्षेचा अभ्यास करताना पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही निघून गेलात तर खूप मोठी संधी तुम्हाला नवीन सेवेमध्ये करण्याची संधी मिळणार आहे तुम्हाला, कारण अनेक वर्ष आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो, म्हणजे सर्व्हिस करता येतं, तो फायदा आहे। आणि जे विद्यार्थी मागच्या परीक्षेमध्ये कंबाईनच्या ग्रुप सीच्या पेपरमध्ये प्रिलिम खूप कमी मार्कानं त्यांची गेलेली आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अशा जागेवर मेरिट हे दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। 61% मार्काला 62 मार्क, 63 मार्क असं मेरिट लागताना दिसून येतं। पूर्वी 40-42 मार्काला जसं मेरिट लागायचं
ते आता 20 मार्काची ॲड झालेली आहे। त्यामुळं असं अजिबात समजू नका की मी कॅटेगरीत आहे त्यामुळे माझं मेरिट कमी लागेल। त्यामुळं तुम्हाला या परीक्षेत पास होण्यासाठी 65 हा आकडा त्यापेक्षाही जास्त मार्क घेणं गरजेचं आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की अभ्यासाचा आवाका विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे, त्यामुळं पुस्तकं संदर्भ ग्रंथ जास्त वाढलेले आहेत, त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या पद्धती बदलावे लागणार आहेत। आणि ह्या पद्धती बदलून आपल्याला हे 3 महिन्याचा जो कालावधी आहे याचा तंतोतंत वापर करून आपल्या घरचं आपलं अनेक वर्षापासूनचं जे स्वप्न पाहिलेलं आहे, मला माहीत आहे कारण आपल्या इथं खूप अडचणी आहेत, आर्थिक परिस्थिती आपली हालाकीची आहे, घरचे दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेत, आपलं स्वतःचं वय वाढत चाललं आहे, अशा अनेक समस्या आहेत। परंतु या समस्येच्या नंतर येणार जो काळ आहे ना तो सुवर्ण काळ असणार आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की आपल्या अंगणाची जी कळा आहे ना ती सुद्धा बदलते, फक्त त्यासाठी आपल्याला संयम आणि सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणून येणारा काळ हा तुमचा असणार आहे, त्यासाठी आपल्याला ही अभ्यास करायचा आहे। म्हणून आपलं असलेले स्वप्न जे आहे ते साठी पूर्ण करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर पहा आता हे राज्य कर निरीक्षक ही सर्वात मोठी तुमच्या आनंदाची बातमी आनंदासाठी यासाठी, कारण जे STA जे पद आहे हे पद आपल्या सर्वांचं आवडीचं पद असतं, कारण हा जॉब हा खूप चांगला जॉब असतो। त्यामुळे STA या पदासाठी सर्वाधिक मोठी ॲड तुम्हाला सांगतो, खूप मोठी ॲड आहे, 279 लक्षात ठेवा, एकूण 279 जागा आहेत, अजूनही जागा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही खूप मोठी ॲड आहे। एकूण लक्षात ठेवा याच्यामध्ये अनुसूचित जाती SC कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। याचा अर्थ असा एकूण 78 जागा आहेत, एकूण पदसंख्या, त्यात सर्वसाधारणला 51 आणि महिला 23, खेळाडू 4 असे एकूण 58 जागेची ॲड आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे STA होण्याचं रेशो खूप मोठा आहे। त्याबरोबर आता फक्त STA मध्ये एकच खूबी आहे, कारण ओपनला यामध्ये तर अजून जागा ॲड करताना कुठं दिसलं नाही, कारण हे जर पाहिलं असेल तुम्ही ओके, तर ह्यामध्ये लक्षात ठेवा ही अराखीव पद, इथं मात्र 0 जागा आहेत, त्यामुळे कदाचित तिथं वाढ होण्याची खूप चांगली संधी आहे, काय माहीत अजून। त्यामुळे अजिबात घाबरू नका, यामध्ये निश्चितपणे जागा वाढ होऊ शकतात। त्यामुळं जागा वाढणं हे सतत ही असं, जागा कमी नाही झाल्या, जागा सततच वाढ होत असतात। त्यामुळे ही STA जाहिरात ही खूप मोठी जाहिरात आहे, हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही। त्यामुळे अभ्यास करताना 3 महिन्याचा कालावधी आहे, तर त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही आता स्वतःमध्ये किती अभ्यास करताना डेव्हलप करतो आपण आणि किती कोणते कोणते विषय अतिशय महत्त्वाचे आहेत त्या विषयाला अभ्यास करून तो विषय कसा पुढे नेता येईल ते करणं खूप गरजेचं आहे आपल्याला। त्यामुळे जर आपण या 3 महिन्याचा प्रॉपर प्लॅनिंग करून जर अभ्यास केलं तर आपल्याला येणारं हे यश आपल्यासाठी राहणार आहे। म्हणून ते म्हटलं जातं ना की मैंने रातों जागकर देखा की सुबह होने में बहुत टाइम लगता है, म्हणून येणारा काळ हा तुमचा असणार आहे, कारण अनेक दिवस आपण रात्री जागू जागू काढलेले आहेत। त्यामुळं या यशामध्ये आपल्याला अनेक समस्या जरी येत असतील, खरंच अडचणी येत असतील, तर ह्या अडचणीवर मात करण्यासाठी ही नोव्हेंबरपर्यंतची एक्झाम 3 महिने खूप मोठं सातत्य तुम्ही डोळ्यासमोर ठेवून या परीक्षेमध्ये पास होण्याची खूप मोठी संधी आहे। कारण काय होतं, कारण आता पावसाळ्याची दिवस चालले आहेत, तुम्हाला एक आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा तुम्ही फिरायला जाता त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे कळत असेल, ती गोष्ट सर्वात कोणती महत्त्वाची, कारण पाहत असतो म्हणून सुरेश भटांची एक सुंदर असे 4 लाईन येत्या तुम्हाला मी सांगतो, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या जगण्यात शान आहे, काट्यातही फुलाची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे। कधी यशासाठी, कधी अपयशासाठी, कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला सुद्धा उंचावून पडावं लागतं। त्यामुळं हे यश अपयश हे इंद्रधनुष्यासारखे असतात आयुष्यामध्ये, त्यामुळे हे काळ खूप असतो, कारण कधीच अपयश हे परमनंट नसतो। त्यामुळं हे अपयशाच्या नंतर येणारा काळ असतो, फक्त यश आणि अपयशामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य आणि तुमचा संयम गरजेचा आहे। तो जर हे 3 महिने संयम सातत्य जर टिकून ठेवला त्यामुळे येणारा काळ हा तुमचा असणार आहे। त्यामुळे यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण आपली घरची परिस्थिती जर येणाऱ्या काळात बदलायची असेल तर हे 3 महिने तुम्हाला खूप डेडिकेशन करून अभ्यास करावा लागणार आहे, कारण प्रिलिम हाच खूप मोठा टास्क असणार आहे। म्हणून म्हटलं जातं ना का प्रिलिम परीक्षा पास होणं हे मेनच्या तुलनेत खूप अवघड असतं, म्हणून प्रिलिम पास होणं आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे। म्हणून UPSC करणारे विद्यार्थी सुद्धा म्हटलं जातं की UPSCची प्रिलिम पास होणं खूप अवघड आहे, कारण बऱ्याच जणांना खूप वर्षे लागलेली असतात। तसंच हा कंबाईनचं राहणार आहे, दिवसेंदिवस त्याचा प्रमाण वाढत चाललेलं आहे पर्सेंटेजचं। त्यामुळे आपण ते अभ्यासाची पद्धती मात्र यामध्ये बदल करून गरजेचं आहे, कारण STA साठी सर्वात मोठी आनंदाची बाब आहे, ज्या STA विद्यार्थ्यांना स्वप्न आहे ज्या विद्यार्थ्याचं STA होणं, त्यामुळे हे मात्र तुम्ही कधी हे करू नका, मिस करू नका। त्यानंतर पहा आपण तारखा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाच्या तारखा आहेत। 1 ऑगस्ट 2025ला हे
या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे 1 ऑगस्टला, म्हणजेच त्या दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या दिवशी 1 ऑगस्टला बरोबर त्या दिवशी तारीख आहे, त्या दिवशीपासून सुरू होईल आणि 21 ऑगस्ट 2025 हे लक्षात ठेवा. या 2 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. या तारखामध्ये फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी प्रोफाईल तयार आहे MPSCचं त्या विद्यार्थ्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे ह्या वर्षीपासूनची, कारण तुमचा जर मोबाईल आधार लिंकला नसेल, KYC केला नसेल, म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याच नंबरला KYC करणं गरजेचं आहे आधार लिंकला. त्यामुळे जर नसेल केलं तर प्रोफाईल तुमचं ऑन लॉक करा, त्यामध्ये जाऊन तो नंबर टाका आणि तो KYC केला नसेल तर बँकेत जाऊन KYC करून घ्या. ओके, नवीन ज्यानं प्रोफाईल तयार करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी, जे जुने विद्यार्थी आहेत ज्यानं प्रोफाईल तयार केली त्या विद्यार्थ्याकडून प्रोफाईल तयार करून अतिशय तंतोतंत डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करा. ओके, अपियर असलेल्या विद्यार्थ्यासुद्धा MPSCची एक्झाम देता येतं, त्यामुळं प्रोफाईल तुम्ही चांगल्या रीतीने करा. याची तारीख 1 ऑगस्ट ते 21, कधी 1 ऑगस्ट, ओके 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हे लक्षात ठेवा तारखा. या तारखेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, त्याच्यानंतर 2 पद्धतीने भरता येते. ऑनलाईन पद्धतीने पण फॉर्म भरता येतो MPSCचा आणि त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरता येतो, म्हणजे परीक्षेचा हे करता येते. परीक्षेचा फॉर्म नाही, कारण परीक्षेची फी भरता येते तुम्हाला बँकेमध्ये जाऊन सुद्धा, SBI बँकेमध्ये जाऊन ती भरता येते, लक्षात ठेवा. पुढे पहा, आता या बरीच माहिती यामध्ये दिलेली आहे की तुम्हाला आरक्षण कसं असणार आहे, कोणत्या परीक्षेची पद्धती कशी आहे, ह्याचा सिलेबस कोणता राहणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला विद्यार्थ्यांनाही वाचून घेतल्यानंतर ही माहितीच राहणार आहे यामध्ये. ओके, काय काय राहणार आहे. आता फक्त एज लिमिट, फक्त तुम्हाला एक सांगतो, एज लिमिट खूप महत्त्वाचं आहे. आता ASO साठी जे एज लिमिट आहे, ओके, तर 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमचं ना 18 वर्ष पूर्ण कंप्लीट असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर इतर मागा जे आहेत त्यांना 38 वर्ष आणि जे मागासवर्गीय आहेत त्याला 43 वर्ष एज लिमिटपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. ज्याचं एज लिमिट तुम्ही यामध्ये त्या विद्यार्थ्यांना तो फॉर्म भरता येतो. ओके, त्याचबरोबर जे खेळाडू असतील त्याला 43 ते त्याच्यानंतर 43 वर्षापर्यंत, मागासवर्गीयाला पण तेच वय वगैरे लिमिट केलेले आहे. दिव्यांगासाठी पण 43च आहे. ओके, हे एज लिमिट खूप महत्त्वाचं आहे. ही एज लिमिटमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला MPSCचा वगैरे फॉर्म भरता येतो. ओके, त्यानंतर पुढे आता या परीक्षेचे म्हणजे भरतीसाठी वगैरे हे लक्षात ठेवायचे 2 टप्पे असतात आणि या परीक्षेसाठी याला इंटरव्ह्यू नसतो, कारण या पेपरसाठी. त्यामुळे प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, कोणती पूर्व परीक्षा, ओके, आणि त्याच्याबरोबर मुख्य परीक्षा, हे 2 परीक्षा असतात. ओके, हे लक्षात ठेवा. आता पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे ते तुम्हाला माहिती आहे, एकूण 100 प्रश्न असतात. ओके, 100 प्रश्न विषयामध्ये डिवायडेशन केलेले असतात आपल्याला, ते सर्व यामध्ये प्रोफाईलमध्ये आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल. ओके, 100 प्रश्न असणार आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, त्याचबरोबर अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, ओके, या विषयानुसार आपल्याला मार्काचे डिवायडेशन केलेलं असतं वगैरे. आता 100 जे प्रश्न आहेत त्याला 100च गुण आहेत, हे लक्षात ठेवा. तर यांचं जे मेरिट आहे ना ग्रुप बीचं, ग्रुप सीचं, आता सध्याचं जवळपास 60 मार्काच्या वर लागते, कारण 62ला यावर्षी लागलं, नंतर 63.25ला लागतं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की आपण कॅटेगरीत आहेत, आपल्याला जागा खूप आलेत, तर अजिबात न हे करता तुम्हाला जास्तीत जास्त कसे 60-65च्या वर मार्क पडतील हे आपण आता अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण एवढे मार्क असतील तरच आपला रिझल्ट वगैरे प्रिलिमचा येऊ शकतो. तुम्ही प्रिलिम पास होणं म्हणजे मुख्य परीक्षेसाठी 90% तुम्ही पोस्ट हातात घेण्यासारखाचा फी असतो, कारण प्रिलिम हा मोठा टास्क असतो, कारण प्रिलिम पास होणंच खूप रिस्क असतं. मेन्सला तुम्हाला पुरेसा वेळ वगैरे भेटतो. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते ही 400 गुणाची, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे मुख्य परीक्षेमध्ये मराठी, इंग्लिश वगैरे, मॅथ, रिजनिंग सर्व वगैरे असतं, त्यामुळे ही 400 गुणाची असते. आणि पूर्व परीक्षेत तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. तर पूर्व परीक्षेसाठी तब्बल तुमच्याकडे 3 महिने आहेत, लक्षात ठेवा. किती महिने आहेत? 3 महिने. वरचे जर 9 दिवस सोडले तर एकूण तुम्हाला 3 महिने आहेत. 3 महिन्यामध्ये तुम्हाला जुने विद्यार्थी असण्यासाठी पुरेसा अभ्यास होऊ शकतो 3 महिन्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला मार्क घेण्यासाठी फायदा होतो. ज्या विषयात मार्क कमी आले त्या विषयामध्ये तुम्ही पुन्हा अभ्यास करा. त्या विषयात अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या चुका राहिलेल्या आहेत त्यामुळे ती चुका पुन्हा दुरुस्त करता येतं. त्यामुळं जर त्या दुरुस्त केल्या तर तुम्हाला निश्चितपणे तुमचं हा येणारा काळ हा बदलू शकतो. ओके, त्यामुळं सर्वात मोठा फायदा हा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता परीक्षेचं फी खूप लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे ही संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये ओके ओपन, इतर मागास वगैरे सर्व जे आहेत ना OBC त्यांना 394 रुपये फी आहे पूर्व परीक्षेची भरावी लागते, कारण मेन्सला नंतर वेगळी भरायची. पूर्व परीक्षेला 394. ओके, इतर मागास आपले जे मागासवर्गीय आहेत त्याला 294, म्हणजे 100 रुपये कमी. हे लक्षात ठेवा. माजी सैनिकासाठी पण ते तसंच आहे. मागासाठी 394. त्याच्यानंतर पुन्हा माजी सैनिक गट ब मागासवर्गीय अनाथसाठी पण 294. हे लक्षात ठेवा.
हे फीचं स्ट्रक्चर आहे, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत गेल्यानंतर तुम्हाला ते बरोबर फीचं स्ट्रक्चर वगैरे येत राहतं. ओके, पण आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, या परीक्षा ज्या आहेत यामध्ये PSIची जी ॲड आहे ना, ती याच्यात ॲड नाही केलं त्यांनी, पण PSIची पण याच्यामध्ये ॲड वगैरे येऊ शकते. बाकीची डिटेल्स वगैरे माहिती आहे. ओके, ही माहिती राहणार आहे याच्यामध्ये, कोणती परीक्षा वगैरे 100 मार्काचं जी तुम्हाला मी आत्ता सांगलं आहे, एज लिमिट पण सांगलं आहे हे करायला. आता एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला नवीन जर प्रोफाईल कोणी तयार केलेली असेल, ओके, तर ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे. लक्षात ठेवा, प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. 25-26 मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा. बघा 25-26 हे लक्षात ठेवा, 25 आणि 26 म्हणजे चालू वर्षातलं तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, ते तुम्ही ठेवलं पाहिजे. दिव्यांग सर्टिफिकेट, अशा अनेक गोष्टी तुम्हाला ते फॉर्म भरताना जसं जसं पुढे जातो ना त्या पद्धतीचं आपल्याला ते मिळून जाणार आहेत वगैरे. त्यामुळे लक्षात ठेवा, ही मोठी जाहिरात आलेली आहे, त्यामुळे याचा अभ्यास आपल्याला खूप छान पद्धतीने करावा लागणार आहे. कारण 3 महिन्याचा कालावधी हा तुमच्यासाठी अत्यंत पुरेसा कालावधी आहे. नवीन विद्यार्थी न घाबरता कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा त्यांनी नवीन ह्याच्यानं विचारलं पाहिजे आणि त्यामध्ये ॲड आलं पाहिजे. ओके, ह्या ज्या परीक्षा असतात, आता ह्या परीक्षा लक्षात ठेवा, ह्या परीक्षेवर आपण सतत चर्चा करून वायफळ चर्चा करून या गोष्टी आपण वेळ वाया घालतो. तर एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कारण समुद्रातला मासा जो तोंड उघडणारा मासा असतो ना, तो सर्वात जास्त लवकर गळायला लागतो. म्हणून हा अभ्यास करताना अतिशय शांतपणाने अभ्यास करा. जो तोंड बंद करून अभ्यास करतो त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट येतो म्हणूनच म्हटलं जातं, कारण तोंड उघडणारा मासा हा लवकर शिकारीच्या गळ्याला लागतो. तोंड बंद करून असणारा मासा हा शिकाऱ्याला लागत नाही. सांगायचा तात्पर्य असा असतो की तुम्ही काय करता काय नाही हे कोणालाच न शेअर करता न सांगता तुम्ही आपल्याला आपलं टार्गेट कसं पूर्ण करता येईल यासाठी अभ्यास करा. तुमचा एक रिझल्ट तुमच्या 1000 प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे येत्या काळामध्ये. आपली घरची परिस्थिती, आपल्या अंगणाची कळा, हे सर्व या एका रिझल्टमुळं बदलणार आहे. त्या रिझल्टमुळं त्यासाठी आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. म्हणून या परीक्षेचा आपण 3 महिन्याचा पुरेपूर अभ्यास करा. अजून काही माहिती काही शंका असतील तर एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर कोणते डॉक्युमेंट्स असतील काय असतील फॉर्म भरताना अडचण येत असेल तर निश्चितपणे त्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर कॉल करा. आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल. ओके, येणाऱ्या काळामध्ये हा रिझल्ट हा तुमचा असणार आहे, काळ पण तुमचा असणार आहे. आतापर्यंत आलेल्या अपेक्षेवर पांघरून घालण्यासाठीचं सर्वात मोठं ताकद म्हणजे तुमचा संयम आणि 3 महिने सातत्य. या बेसवर तुमचा येणाऱ्या काळातला रिझल्ट येणार आहे. यामध्ये जाहिरातीमध्ये बऱ्याच कॅटेगरीला जागा नाहीत, त्यामुळे यावर चर्चा करून वेळ वाया घालण्यापेक्षा ती जागा ऑटोमॅटिक त्यामध्ये नंतर हळूहळू वाढ होणार आहेत. कारण जागा कधीपर्यंत वाढ होतील, जोपर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल लागत नाही. लक्षात ठेवा, आता नोव्हेंबर म्हणजे एकूण 9 नोव्हेंबरला आपला पेपर आहे. तर 9 नोव्हेंबर म्हणजे 3 महिने. ह्या 3 महिन्याच्या नंतर पुढा 1-2 महिने रिझल्ट लागतो. म्हणजे असं 5 महिन्याचा जवळपास 4 महिन्याचा 5 महिन्याचा कालावधी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तोपर्यंत जागा वाढण्यासाठी संधी आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात खचू नका जाऊ. जागा माझ्या कॅटेगरीला नाहीत, जागा कमी चालेत, ह्या जागा इथं कमी आहेत, हे 3च जागा आहेत. मागणीपत्रे सतत जात असतं वगैरे, जसं जसं वित्त विभागानं त्याला ग्रँट करत असतं. त्यामुळे जागा वाढणार आहेत, निश्चितपणाने वाढतील. त्यामुळे तुम्ही त्या जागेकडनं करता तुमच्यावर अभ्यासावर जास्त फोकस करा. ज्या गोष्टीमुळे तुमचं दुर्लक्ष होतं, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होतं त्या गोष्टीपासून लांब राहा. ज्या ठिकाणी तुमचा जास्त वेळ जातो त्या गोष्टी टाळा. आता जास्तीत जास्त 3 महिने कसा अभ्यास करता येईल, हे 3 महिने तुमच्या येणाऱ्या पुढच्या 1-2 30-40 वर्षाचं पूर्ण आयुष्याची शिदुरी होणार आहे. त्यासाठी अभ्यास करा. पूर्वपरीक्षा ह्या स्पर्धा परीक्षेतल्या सर्वात मोठं टास आणि आव्हान राहत असतं. त्या आव्हानासाठी आपल्याला करायचं आहे. म्हणून या ठिकाणी अभ्यासाचे हे करताना तयारी करताना अजिबात मागच्या अपेक्षाकडे न जाता, म्हणजे ह्या गोष्टीची कमी पडली त्या गोष्टीची कमी पडली त्यामुळं आपण अजिबात इकडे तिकडे डायव्हर्ट न होता त्यामुळं आपण अभ्यास केलं पाहिजे. मला माहीत आहे, कारण आर्थिक चणचण आर्थिक गोष्टीची अडचण येतं. तुम्हाला त्याच अडचणीबरोबर अजून एक आनंदाची बातमी आमच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे ती व्हिडिओ जाऊन पहा. कारण बार्टी, सारथी, महाज्योती ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, आपल्या कॅटेगरीज वाईज विद्यार्थ्यांना त्या संस्थेचा लाभ पण घ्या तुम्ही. कारण ह्याच अभ्यासाच्या क्रमानुसार त्यामध्ये तुमची निवड केली जाईल आणि दर महिन्याला तुम्हाला जो वेतन मिळणार आहे त्या विद्यावेतनाच्या बेसवर तुमचं डोकं खूप छानपणाने शांत राहील, तुम्हाला छान गायडन्स मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी मदत करतं. म्हणून तुमचं डोकं शांत असेल, त्यामुळे रिझल्टला खूप मदत होणार आहे. म्हणून ती येणारी जी 9 नोव्हेंबरची कंबाईनची एक्झाम आहे, त्या कंबाईनच्या एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्काने यामध्ये उत्तीर्ण होणार आहे. त्यामुळं काही शंका काही निरसन असेल करायचं तर आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा. पुन्हा असाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भेटीला भेटू. तोपर्यंत नमस्कार.